तांबेवाडीच्या राहणार शिंदेच्या भावाला लक्ष्मण त्यांचं राजा तांबेवाडी त्यांचं गाव काकड्याच्या बाळाला पाहुणा पाहुणा बी हायत मित्र मित्र बी हायत देवा जे नातं कामाला इतकीच वाटते ते जिथं पाहुण्याचं नातं जुळत नाही तिथं मित्राचं नातं ते जिथं मित्राचं जुळत नाही तिथं पाहुण्याचं नातं ते पाहुण्या पाहुण्याची मित्र मित्राची जोडी या माझ्या बिरड्यामध्ये कडाला न्यावी महान मित्रा मित्राला पाहुण्या पाहुण्याला 50 सोबत नाही तर बरं का म्हणून अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद पुन्हा हाताहारा द्यावा गावाला खर्च चांगला असेल तर गावाला ओळख चांगलं वाटतं आणि गावाला खरंच ओळख नाही वाटत मी 9 ते 10 जिल्ह्यामध्ये फिरतोय पोळीचा तापा घेऊन माझ्या वडिलांना 7 वर्ष ह्या देवाचा ढोल वाजविला सेवा केली मी 30 वर्ष झालं 28 वर्ष माझ्या बापासोबत सेवा केली आणि 2 वर्ष झालं मी बापाच्या विना सेवा करतोय दिलेली चापुरी त्या चापुरीला चालण्याचा भाग त्या ठिकाणी धरलेला आहे जसं चंद्रदेवाने दिलेल्या चापुरीतून मला आज बरं वाटलं बरं का उकळायच्या नवीन झाड्या तयार झाला आनंदाची गोष्ट द्यावा कारण का पेरलेलं गोवर का आणि जर त्या पेरलेल्याला पाणी नाही दिलं तर भांडारून जातं बी म्हणून पाणी देत राहा सहज आपलं त्या ठिकाणी कसं का असं येडं आपलं सांभाळून घेत चला नवी पिढी तयार झाल्याशिवाय राहणार नाही नवी पिढी तयार झाल्याशिवाय राहणार नाही आपली संस्कृती चालावी म्हणून या गावकर्त्याचं नाव आहे आबासाहेब त्यांचं नाव आहे तांबेवाडी त्यांचं गाव जाधवाराच्या बाळानं गावाचा करता सरपंच ह्या तांबेवाड्या बरोबर जाधवाराच्या बाळानं भक्तिमान राजाला गजगाडीला येऊन 201 रुपयाची देणगी दिली देवा अशा जाधवाराच्या बाळाला जमलं तर त्यांच्या ह्याच्यातून देऊ जमलं तर देऊ म्हणून कारभारी चला की राहूया भगवान बाबाला पाहूया
लक्षात मुलगा बहीण भावाच्या नावाला युवराज त्यांचं नाव तांबेवाडीचे राहणार. दुसरं भागवत त्यांचं नाव तांबेवाडीचे राहणार. अलकाताई नावाच्या तांबेवाडीचे राहणार. जागवाराच्या बाळाने तिघ जण बहीण भावांना मिळून या गजगा दिलेवर आपण कसं रिकामे असतात माझ्या बिरजावाच्या वडील आणि जेव्हा चंदू देवाचं वारं ऐकत असेल माझ्या महागारी मी आता दिवाळी करण्याची हा लावला म्हणून द्यावा. चंदू देवाच्या आत्म्याला सुद्धा शक्ती घडणार. कारण का मी जिथं बिरवल्याला किंवा त्या ठिकाणी रोप तयार केलं त्या असणारा युवराचा रोप लाविणारी त्याचा विरू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला. खरंच चंदूदेव सुद्धा त्या ठिकाणी वारा ऐकत असेल की खरंच या तांबेवाडीकरांना माझा बोल झाला आणि सर्व असणारी आनंदात यात्रा पार पडली. जेव्हा या जानवराच्या बहीण भावंडाने तिघांनी मिळून 100 रुपयाचा दान धर्म केला. अशा बहीण भावंडाला आशीर्वाद केला तिला जेव्हा एवढ्या दिपाळी ज्याचे त्या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो बरं का माझं कामच आहे. कारण का ज्या घरात दोन भावाचा खळखळून हसण्याचा आवाज येतो बर त्या घरासारखं दुसरं घराच्या बोल होतात नाही किंवा आपल्या या मान्यवृत्ती वाटत नाही. म्हणून कैलासवासी पांगरकरांच्या त्यांच्या पूर्वजाला त्या ठिकाणी देणारच नाव काय संभाजी म्हणजे तुमचं कोण आहे म्हणून देवा संभाजी त्यांचा नाव देवा देवा तांबेवाडी त्यांचं गाव हेच आपल्या वडिलांच्या नावाला वैकुंठवासी झालेलं आहे देवा. कारण का काहीतरी आपल्या हातून खुल्ले घडावं लागतं म्हणून आनंद वाटला शिवाला आपल्या वडिलांच्या नावाला वैकुंठवासी झालेल्या त्यांच्या नावाला त्यांना आशीर्वाद त्यांचे नाते सचिन आणि अशोक असं मला वाटतं माझ्या नातवाने
असाच वारसा पुढे चालवा चालवा बरं का इमानदारीने चालवा खरंच तांबेवाडीकरांना आतापर्यंत ज्यांनी माणूस तिकट बोलणार होता बरं का थोडं माझं कडू लागतंय पण औषध बरं का तांबेवाडीकरांना खरंच मी चंद्रदेवाची शपथ घालून सांगतोय जसं आतापर्यंत चंद्रदेव असताना जसं तुम्ही कार्य केलं त्याच्यापेक्षा जास्त पटीनं स्वतः सगळ्याचा सहभाग करून या गुरुदेवाची यात्रा पाडावी तरच चंद्रदेवाला त्या ठिकाणी आनंद वाटेल बरं का हा त्यांचं वारा ऐकलं आणि शंकरदेव शंकरदेव आहे ते कारण का अहो गुरु आणि शिष्य चेल्याला गुरुशिवाय गुरुला चेल्याशिवाय कारण का शंकरदेवाची तिसरी पिढी चालू आहे ना आपले म्हातारे तिसरी पिढी आहे जसं शंकरदेवाच्या नाताने जसा वारसा चालविला तसं डुकरे पांगरेकर कोणा कोण आमचे शिंपले जाधवर सगळे डाकणे मला माहिती नाही बरं मी दुसऱ्या वर्ष झाले ते आपण 2-3 वर्ष आलो तर सगळ्याची नावं माहित होते मग असे सगळ्यांनी जमू यावं आणि असंच कार्य करावं तसं जेव्हा डुकरेच्या बाळाला आजोबाला म्हटलं आजाची काठी नातानी पुढे चालवावी आणि अशी जेव्हा त्या ठिकाणी सेवा देवाची घडावी म्हणून भक्तिमान राजाला आशीर्वाद उजरा भांडा आधी हवा आपण इथे नाव ठेवू दुर्देवाचं नाव ठेवू देवाचं त्या जन्मलेल्या महाराज म्हणून अजून एकदा चहा मागा माय पण उगा मिठी सोडायची नाही ऐकायची अजून एकदा चहा मागा दोन मिनिटं चहा प्यायला विसरली आपण तानाबाळ बाळूबाईच्या वाड्याला आणून नाव ठेवू पुन्हा जर बसला तर पुढे मी म्हणतो उठून चालला तर पाणी
भाऊ नाही